भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविजया ठाया माझी ऐशी काया जवन होय देहाच्या निरासे पाविजया ठाया माझी ऐशी काया जवन होय उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक एकाविन एक कामाने देहाच्या निरासे पाविजया ठाया माझी ऐशी काया जवन होय तुका म्हणे मज कळते चाचणी तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडची वाणी अथवा सत्य देहाच्या निरासे पाविजया ठाया माझी ऐशी काया जवन होय विठोबा रकुमा जय जय विठोबा रकुमा जय जय विठोबा रकुमा जय विठोबा रकुमा जय 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 विठोबा रकुमा जय विठोबा रकुमा जय विठोबा रकुमा वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रकुमा 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 भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविजया ठाया माझी ऐशी काया जवन होय माझं सेवेसाठी बघितलेला जगद्गुरू तुकोबरायांचा असून या अभंगद्वारा भक्ती ज्ञान वैराग्यचा समन्वय तरी साधलाच माता पण फलापत्र नेलेला आहे ब्रह्मी ब्रह्मभोग ज्ञानी ब्रह्मभोग ब्रह्म तनु जीव तरी आहेच काय अडचण नाही महाराज असो आता झालेले 5-7 दिवस आजचा मला वाटतं 7वा दिवस चालू आहे परंपरेने आपली सेवा चालत आलेली आहे प्रत्येक महाराज लोक किंवा बाहेरचे लोक म्हणतात आपलं गाव भाग्यवान आहे खरंच भाग्यवान आहे बाबाने मिळवून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला काय प्रयत्न करायची पण मिळवून ठेवलेलं सांभाळायची फार जबाबदारी असते एक लक्षात ठेवायचं 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या महाराज कुठलीही वस्तू प्रयत्नानं मिळवावी लागते महाराज प्रारब्धात असली तरी मिळते महाराज पण त्याचं वृद्धीकरण करणं वाढवणं हे आपल्या हातात आहे महाराज बरोबर आहे ना आणि त्याच्यापेक्षा सांभाळणं त्याच्यापेक्षा कठीण आहे महाराज आणि हे परमार्थातलं तरी सूत्र आहे महाराज जगद्गुरू तुकोबारायाने ज्ञानोबारायाने अनेक संतांनी तुम्हाला हे देऊन ठेवलेलं ठेवाय महाराज पण त्याचा सांभाळ करणं यथार्थ त्याचा विनियोग करणं आणि त्याच्यासाठी जगणं हे कितपत आपल्याला हे होतं हे ज्याचा त्यानं तपासायचं महाराज कारण का परमार्थातच फल आहे महाराज आणि परमार्थ त्याच्यापेक्षा आपला भागवत धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे महाराज व्यापक आहे अपौरुष आहे महाराज आणि तो निव्वळ म्हणजे निव्वळ जीवाच्या कल्याणासाठीच वेदाची प्रवृत्ती झाली महाराज वेदाचं मनोगत कळना म्हणून संतांनी त्याचाच उहापोह करून महाराज भगवद्गीता ब्रह्मसूत्र आणि दशोपनिषद हे प्रस्थानत्रय आहे महाराज कुणाला कळतंय महाराज तरी पण महाराज कळल्याशिवाय पुढचा प्रवास होत नाही महाराज
म्हणून त्याचीच महाराज मराठीत आपल्या ह्याच्यात भाषांतर केलेलं ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत ही प्रस्थांतरीच आहे महाराज आणि त्रिकांडात्मक आहे महाराज. 3 कांड आहेत महाराज. कर्मकांड आहे, भक्तिकांड आहे आणि ज्ञानकांड आहे महाराज. आणि आपला हा क्रमसमुच्चय आहे, क्रमानं आपल्याला जायचं आहे महाराज. मग अशी सांगितले माऊलींनी योग हा श्रेष्ठ आहे महाराज, पण लाखात एकाद्रा जातो महाराज. 6-6 महिने समाधी लागणारा एक चांगदेवच होऊन गेला महाराज. तरी पण पूर्णता झाली का? नाही महाराज. म्हणून आपल्यात एकानं 12 शास्त्र मानलेले आहेत. एकूण किती? 12 शास्त्र मानलेत महाराज. पण 6चा विचार काय साधू संतांनी केलेला नाही महाराज. नास्तिक आहेत, देवाला न मानणारे आहेत महाराज, तुमचा धर्म न मानणारे. आता आस्तिक आहेत ती 6 शास्त्र आहेत महाराज. त्याच्याची पूर्वमीमांसा तुमच्या भानगडीत पडलेली नाही. राहतापैकी 5 राहिली महाराज. न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग आणि उत्तर मीमांसा. या 5ही महाराज उत्तर मीमांसा सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. का महाराज? तर जशी भगवंतानं ते जे कार्य केले ना त्याला धक्का न लागता त्याच भगवंतानं व्यासांचा अवतार घेऊन पुढं हे केले, सूत्र केलीत महाराज. आणि त्याच सूत्रावर महाराज शंकरांचाच अवतार असणारे शंकराचार्य त्यांनी काय केलं? भाष्य लिहिलं महाराज. मग चांगदेव हा विंजान युग आहे आणि ज्ञानेश्वर महाराज युक्तयुगी आहेत महाराज. युक्तयुगी कुणाला म्हणायचं आणि विंजानुगी कुणाला म्हणायचं? ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः भगवंताचे अवतारच आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराज. चांगदेव तुमच्या आमच्यासारखा जीवदशेत नसणारा प्रयत्नानं महाराज तो योगी झालेला आहे. 6 महिने समाधी लागली, पूर्ण का पुरावं? पूर्णतेला जाणं हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. सगळी साधना तुमची कुठली असू द्यात महाराज, एकच याला फल आहे, सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची. आणि तीच्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आहे महाराज. मग साधना का एवढी सांगितली? अनेक साधना का सांगितली महाराज? अधिकार भेदानं. प्रत्येकाचा अधिकार तैसा करू उपदेश साय ओजी त्यास. म्हणून पहिलं महाराज अनुबंध चतुष्टय लिहित असताना अधिकार प्रकरण पहिलं गाठलं महाराज. तिथंपासून मी बोलन, पण तिथं माझा अधिकार नाही दादा. कारण का? त्याने तो संपादन केलेलं आहे. जसा जसा अधिकार असेल महाराज. कारण का? वेदाचंही मनोगत आहे, ईश्वराचंही मनोगत आहे. मनुष्य जन्माला आलास ना तू ह्या जन्ममरणातनं सुट. कारण का? जन्ममरणाचं दुःख हे अनेक जन्माचं म्हणजे अतिशय वाईट आहे महाराज. आता कालच्या आणि परवाशीच्या 2 दिवस 4 दिवस विचार झाला आहे त्याच्यावर. प्रत्येकाला मरणाचं दुःख नको वाटतंय, पण मरणापेक्षा जन्माचं दुःख आहे अधिक महाराज. आणि प्रत्येक जीवाला दुःख नको. आणि हे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत विचार करा तुम्ही. याची एक वाक्यता आहे, विषय ज्याला प्रत्येकाला दुःख नको आणि सुख पाहिजे. हा जो विषय आहे त्या सगळ्यात सर्वांची एक वाक्यता आहे महाराज. तरी पण महाराज वर गेली ती स्वर्गाधिकाला त्यांना हे करता येत नाही महाराज. खाली जी गेल्यात पशु पक्षी या जे येऊन येतात त्यांना देखील हे करता येत नाही महाराज. केवळ आणि केवळ याच्यासाठीच मनुष्य देह आहे महाराज. भगवंताने तेवढ्यासाठी जे आपल्याला काय दिलंय? मनुष्य देह दिलाय महाराज. तेवढ्यासाठी महाराज त्यानं सामुग्री दिलेली आहे महाराज. दिले इंद्रे हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तू जोडची ना
गेले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन येणे तुझोडसी नारायण नासे जीवपण भवरोग हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन येणे तुझोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया जेणे तू, कारण का जेणे म्हणजे याच देहानं जोडता येतो. इतर देहात भजन पूजन करता येत नाही महाराज. वरल्यासनी काय गरजच वाटत नाही. शितं कुठं 4 पैसे झालं, कुठंतरी जरा सत्ता मिळाली तर देवाचं भजन करावं असं वाटत नाही महाराज. नाही तुम्ही करता ते बरं वाटतंय म्हणतात. बरोबर नाही काय? कुठंतरी जरा सत्ता मिळाली, काय तर जरा इकडलं तिकडं झालं तर मग देवाचं भजन करावं असं वाटत नाही. जे अमृत पित्यात कामधेनूची खिल्लार आहेत असल्या गावातली भजन करतील होय का? त्यांना करावं असं वाटतच नाही आणि इथली करीत नाही. खायण्याशी करायचा अधिकारच नाही महाराज. म्हणून तरीचे जन्म यावे दास विठोबाचे, नाहीतर का थोडी पण वारकरी व्हा म्हटलं तरी माणसं येत होईत नाहीत महाराज. काय अडचण आहे कोण जाणे महाराज. होय का नाही? तुम्हाला म्हणत नाही मी, विचारलं कारण का आज नाही उद्या तुम्ही होणार. काय अडचण आहे कोण जाणे महाराज. बरं मरताना तुळशीची पानं घालतात का कसली? हा मेल्यावर कसली पानं घालतात ती? आता त्यावर तुळशीची पानं गाठलीचं काय आणि 4 खेटरं गाठलीचं काय? काय उठून बसतंय ते मला हे काय करायला लागलं म्हणून? किती दिवस असेल दोडकर आहेच आपण. काय अडचण नाही महाराज. पण मनुष्य जन्म जो आहे तो आपला जन्म मरण चुकवायसाठी आहे महाराज. का तर परत हा जन्म तुम्हाला मिळेल असं आपल्या हातात नाही देवा. बरं जाय नव्हता तिकडं कुठंतरी असंही नाही महाराज. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले 80 किती महाराज. पशुपक्ष्यांचं कर्म जे होतंय महाराज ते भोग प्रधान आहे. त्यांना काय ज्ञानेश्वरीचं गात्याचं वारीचं बंधन नाही महाराज. वरल्याने तरी काय जुमानलेलंच नाही. पण मनुष्य देहाला आलो आपण आपली क्रिया क्रियमान होते. देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे देव दिला भजन गोमटा देव्या झाला बाधा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा. दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे देह दिला भजना गोमटा म्हटले महाराज. पण आम्ही म्हणतो भोजना तो या झाला फाटा अविदेचा. का मनुष्य देह घेऊन आलोय हेच आपल्याला कळना झालंय महाराज. म्हणून काय ते आगापै पंडुक मारा नाही नाही जयालागी पांडवा गावा कार्यार्थ आगवा ज्यासाठी आलोय महाराज ते बाजूलाच राहिले. तेव्हा त्या माळेगावाला म्हणून घोडं चांगलं मिळतात बाजार. अस्सल घोडं तिकडं मिळतात महाराज. घोडं घ्यायला गेला मनुष्य
मग अगोदर त्यानं काय करावं, नाला घेतला, घोड्याचा खुरा घेतला, वर काय घालायचं ते पैसे सपलं घरला आला करायला, घ्याय काय पाहिजे होतं अगोदर. हा? मग काय नाला नाही मिळाला असता तरी चालत महाराज. भरडा काय इथं आल्यावर काहीतरी करून घेता आलं होतं, फुगीर काहीतरी केलं असतं महाराज. पण घ्यायला काय पाहिजे होतं. तसा मनुष्य जन्माला आला ना, अगोदर काय कर, मुक्त हो, देवाच्या स्वरूपाची ओळख करून घे, आणि मग तुला गुरुजी म्हणायचे काय दिवं लावायचं ते ठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय 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 जय विठोबा. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनु. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य केवळ भक्ती असून चालत नाही महाराज, आंधळी ठरते महाराज. मनुष्य जात स्वभावाचा भजनशील म्हटले महाराज. मनुष्याचा जन्मच असा आहे महाराज, त्याचा स्वभावच आहे. कुठं नाही कुठंतरी ते दगड बांधून पाया पडल्याशिवाय राहतच नाही महाराज. हे बघ, आपल्या वारकऱ्यापेक्षा अमावाशीची जी भक्त आहेत का नाही, अमावाशीची पौर्णिमेचे अतिशय श्रद्धावान आहेत का. बघा, ते पाऊस जरी लागायला लागला तर नदीकडे जायची थांबत नाही, वारकरी देवळाकडे येत नाही हरिपाठाला. आमचा वारकरी दादा आता तुम्ही यायचा म्हणून येत्या तिकडं, पाऊस लागलाय तर ती म्हणती घरात कुठं पाऊस लागायला जायला लागलाय सा, तिथंच थांबतंय. खाली मात्र जत्रेला गेल्याशिवाय राहत नाही. आता कुणाची निष्ठा जास्त हो. पण आता त्याच्यासाठी 17 वाद्या खर्च केलाय बघा ज्ञानोबा रायाने. त्यालाही फळ आहे, यालाही फळ आहे महाराज. म्हणून सत्वगुणातली पूजा, रजगुणातली पूजा आणि तमोगुणातली पूजा, सत्वगुणातलं तप, रजगुणातलं तप आणि सगळ्याचं फल तिथं अगदी वेचून ठेवलेलं आहे महाराज. 16 आणि 17 अध्याय वाचा देवा. 16 आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती सांगितली, आणि त्याचीच पुढली क्रिया महाराज. गुणात सगळी क्रिया होते, त्या कुठल्या गुणात तुम्ही क्रिया करता, कर्म तेच होतं. दादा आपण निघालोय कुठेतरी येता बाहेर परदेशाला म्हणा फिरायला गेलोय, भाकरी बांधली तरी ओझ, आणि 4 खापऱ्या बांधल्या तरी, दगड बांधली तरी ओझ होणारच. पण उपयोगाला काय येणार, भाकरी दगड बोजा व्हावं लागणार आहे महाराज. तशी आता जी तुम्ही क्रिया करता पुढच्या जन्मात त्याचा उपयोग आहे महाराज. पण या जर क्रिया केल्या तर मनुष्याचा जन्म मिळणं शक्य नाही महाराज. कारण का ज्या ह्याच्यावर आपण आता सुरी ठेवतो ना, तोच उद्या आपल्या ह्याच्यावर. परवा ते सांगितलं बघा, त्याने असं ते कापायला घेतलं आणि ते खायला हसायला आलं, खाड खाड म्हणून. काय करायला ते म्हणलं, तू का हसायला आलाय. नाही मी म्हणलं तुझ्या मागल्या जन्मात तुला असंच केलं म्हणजे. वाचा फुटती देवा. त्याला जर त्यातून काय निष्ठायच असेल महाराज तर वाचा देखील देव फोडतो महाराज. म्हणून आपण भक्ती म्हणजे काय कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. भक्तीच्या पाठीमागे जर ज्ञान नसेल तर ती आंधळी भक्ती ठरते महाराज. आणि ज्ञानाला जर भक्तीची जोड नसेल तर ते काकुरं काढल्याशिवाय राहत नाही का दादा. माझ्यासारखं कोण नाही म्हटल्याशिवाय ते राहत. अहंकारावनं खाली हे बघ, सज्ञानाच्या पाठी घातलंय, ज्ञानाचा नाही. विशेष हे कुठंतरी तुम्ही जरा त्याचा हे करा. कारण का बरेचशाच लोकांना ज्ञान वावडं झालंय. कारण का गुरुच्या घरात जायला नको, अभ्यास करायला नको, पाठपाठांतर करायला नको. कुणाला कळतंय, नाही कळते गुरुजी म्हणायची सांग तुझ्याकडे काय बघूया. आज नाही कळलं उद्या तरी कळलं का नाही. 4-8 दिवस आता तरी कळते थोडं थोडं. पुष्कळ झाली मला. अरे मरताना कळलं, नाही कळलं तर पुढच्या जन्मी कळवायसाठी जन्म देईल तो. कारण का आपल्यातला
हा प्रवास आहे जो महाराज, त्याला काय म्हटलंय? योग भ्रष्ट. आता जर अभ्यास तुमचा अपुरा राहिला तर पुढचा जन्म तुम्हाला या चांगल्या उत्तम कुळात मिळेल महाराज. आणि पाठीमागला केलेला अभ्यास पुढे येतो महाराज. तसंच इकडलंही कर्म केले, कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले 80 किती महाराज. पाठीमागला अनेक जन्माचं कर्म आपण घेऊन आलोय महाराज. त्यातला संचित आहे महाराज, आणि आता भोगायला हे प्रारब्ध आहे महाराज. आणि प्रारब्ध भोगत असताना असं जर महाराज, म्हणून मग अशी माऊलीने सांगितलं फलत्यागाला अत्यंतिक महत्व आहे. कर्म तुम्ही त्यागायचं नाही महाराज. त्याग आणि संन्यासीचे 2 प्रकार लावलेत महाराज. निपटून कर्मच टाकणं त्याचं नाव काय? संन्यास आहे. आणि कर्म तरी करायचंच, पण त्याची फलाची आसक्ती धरायची नाही. त्याला काय म्हटलंय? त्याग म्हटलंय. आणि फल त्याग, पण ते कर्म त्याग करायचं म्हणून कसं तरी करू नका म्हणून सांगितलंय. कसं सांगितलंय? इथं आपण चुकतोय महाराज. आलेलं वाट्याला कर्म अगदी जोखीमने करावं महाराज. म्हणून ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे महाराज. नमतं महाराज. आणि भक्तीला ज्ञानाची जोड असेल तर यथार्थ भक्ती होती. आणि दोन्हीच्या मध्ये वैराग्याची अत्यंतिक गरज आहे महाराज. भक्ती एवढी सोपी ठरवू नका महाराज. भक्ती ते कठीण. हा भक्ती तो कठीण. सोळावरची पोळी. भक्ती तो कठीण. 16 वर्षी पोळी म्हटले महाराज. 4 दोष आहेत महाराज त्याचे. सचारीय दोष आहे महाराज. आचरण आपलं यथार्थ पाहिजे महाराज. विषयासक्ती कामा नाही महाराज. देवासाठी ते देवाचं भजन, देवाची या चाडे कुठल्याही विषयाची आसक्ती असता कामा नाही. धनांदेवी पुत्रांदेवी त्यात आपल्याला चालत नाही महाराज. निष्कांता पाहिजे महाराज. दांभिकपणा असू नये. दांभिकपणा लोकांना धावण्यासाठी एक व्यक्ती असती, वेगळंच काहीतरी असतं महाराज. अरे सदस्थितीत राहायला जगायला पाहिजे महाराज. आणि व्यभिचार, आज एक देव उद्या एक देव, उद्या एक देव, रोजचा एक देव आमचा आहे. आता वारच कमी पडतात, देव अजून पुष्कळ आहेत. म्हणून एका वारात 2-3 घ्यायची पाळी आली आहे महाराज. काय करायचं? विलाच ते भांडायला आले तरी काय करायचं? आणि हे 4 दोष जिथं नाहीत त्यालाच यथार्थ भक्ती म्हटले महाराज. भक्ती ते नमन. तर नमन हा एक पहिला हे आहे महाराज. कारण का ज्याचे भेटे भूत तेथे मानी जे भगवान, हा भक्ती योग निश्चित जाण माझा म्हटले महाराज. कारण का प्रत्येकाच्या हृदयात एक परमात्माच आहे महाराज. म्हणून ज्या ज्याला भेटावं महाराज त्याला नमस्कार करावा महाराज. कारण का ते चैतन्य रूपाने आपलाच आत्मा तिथं आहे महाराज. चैतन्य म्हटलं की देव आत्मा ब्रह्म हे काय आहे? सगळं एकच आहे महाराज. नमन हा पहिला एक अर्थ आहे महाराज. आणि त्याच्याही पुढे महाराज आपल्या सगळ्या व्यवहाराला कारणीभूत जर काय असेल तर मन आहे महाराज. तुमचा आमचा जेवढा व्यवहार होतो तो मग प्रपंचातला असून देत, परमार्थातला असून दे, सगळ्याला कारण कोण आहे? मन आहे. विषयासक्त जे मन आहे ते अधोगतीला नेतं महाराज. वैराग्यवान मन आहे ते भक्तीला पोषक आहे महाराज. मनाजी पाटील देहगावीचा, मनाजी पाटील देहगावीचा, धरून काच्याचा. मनाजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नये तयाचा. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण का घात करील नेमाचा. पाडील फाशी. कधी तुम्ही नेम केलेला उलटून पाडील त्याचा पत्ता लागायचा नाही. पाडील फाशी म्हटले तुम्हाला. कुठं तरी नेऊन पाडल्याशिवाय राहणार नाही महाराज. मग काय करायचं म्हणा तर मनाला महाराज हळूहळू या मार्गाकडे लावणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज.
भगवंतानं अर्जुनाला पहिला अगोदर हेच सांगितले महाराज. अर्जुनाचा तसा मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दल, कारण का हे वायूपेक्षा चंचल आहे महाराज. एवढं सोपं नाही. आणि बघा प्रयत्न करून सगळं काय धरता येईल, पण मनाला आवरता येत नाही महाराज. अतिशय चंचल आहे महाराज. कधी कुठनं कसं निष्ठून जातंय ते कळतच नाही महाराज. आणि सगळा व्यापार आहे तू मनावर आहे महाराज. संकल्प विकल्प करणारा कोण आहे महाराज? नाही आवडी ती कीर्ती आधी म्हणून उठी मग वाचा दिटी करावशी महाराज. तुम्हाला जे काय करावं वाटतं ना ते अगोदर मनात तयार होतं आणि मग वाणीनं दिटीनं करानं म्हणजे हातानं त्याचा व्यापार होतो महाराज. मनाला ताब्यात करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मनाच्या पाठीमाग संकल्प विकल्प करते ना, त्या कालच्या माऊलीने सांगितलं त्याच्या मागे चित्ताला ठेवा. त्याच्या मागे काय करा? चित्ताला ठेवा. चित्त काय करतंय? पूर्वापार चिंतन करतंय. ते मागे केलं की काय होतं, आता पुढे केलं तर काय होईल, असं जर त्याला त्या चित्त त्याच्या पाठीमागे ठेवलं तर ते मग जे काय चित्त म्हणेल त्याचा बुद्धिनिश्चय येतात आहे म्हणून बुद्धिनिश्चय करतात. म्हणजे मनाला आपल्या कायम स्वाधीन ठेवणं अत्यंतिक, पण तसं स्वाधीन राहत नाही महाराज. काय पिशाची प्राप्त करून घेतलं त्याला, ते पिशाचे काय झालं प्राप्त झालं म्हणजे त्यानं साधना करून केलेलं होतं. म्हणजे तुझं काय काम असेल ते मला सांग बाबा, म्हणजे तुझं काय असेल ते मी काम करतो म्हटले. ठीक आहे म्हटले, पण माझी एक अट आहे म्हटले, मला रिकाम राहून चालत नाही. काम नसलं की मी तुला काय करणार? खाणार. आता त्याने काय काम पुष्कळ सांगितले हो, पण ते काय पिशाचेच म्हटल्यावर जाता काम उरकून टाकायचं महाराज. जाता काम उरकून टाकायचं. याला अडचण वाटायला लागली महाराज. हे उद्या जर काम नाही सांगितलं तर मला खाल्याशिवाय राहणार नाही. मग अशा एका पुरुषाला त्याने विचारलं, असं असं झालं म्हटले, काय करायचं? तर तुला एकच सांगतो म्हटले, त्याला काम सांगायचं नव्ह, काय दारात वेळू राहू म्हटले. काय कर? वेळू राहू. काम झालं नाही त्याला काय करायचं? वर जा वर जा. आता ते कधी काम संपल म्हणा, त्याला संपविल पण ते काम संपणार. तसं मनाला कुठंतरी एकदा तुम्ही चटक कुठंतरी म्हणजे दुसरीकडे लावू नका देवा. बिन लावता तिकडे जात नाही महाराज, पण इकडंच येत नाही का? देवळाकडे जायचं म्हटलं महाराज पाया पडतो तुमच्या. तुम्ही करता ते चांगलं आहे, देवासारखी माणसं तुम्ही आहे म्हणताय. तर तुम्हाला आमचं बघता ना त्यालाच होय म्हणायला होते. तो ट्रॅक्टर तिकडं आहे, ती गाडी तिकडं आहे, ते पोरग तिकडं आहे, मग आम्हाला त्यांची उसावर सगळी बघायला नाही. तुम्ही करता ते चांगलं आहे म्हणताय. शिकडे यायला धजत नाही महाराज. पण त्याच मनाला जर महाराज हळूहळू हळूहळू शिकडं जर लावलं महाराज, क्षण मोठके म्हटले मगाशी तुझा मोठके निमिष एक निमिष जरी दिलं महाराज, त्याला एकदा चटक लागली ना, लाचावले मन लागले लाचावले मन लागले ते गोडे, हे जीवन सोडे घाशी केले, लाचावले मन लागली ते गोडी, लाचावले मन लागली ते गोडी, लाचावले मन लागले ते गोडी, लाचावले मन लागले ते गोडी, त्या जीवन सोडी ऐसे झाले, त्या जीवन सोडी ऐसे झाले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे. जीवन सोडी ऐसे झाले, जीवन सोडी
आता दृष्टी पुढे ऐसा तुला आहे आता दृष्टी पुढे ऐसा तुला आहे आता दृष्टी पुढे ऐसा तुला एकदा का ते लाचावलं प्राण गेला तरी सोडित नाही महाराज. गुरुजी म्हणायचे तेला जशी चटक लागली तशी वारकऱ्याला लागायला पाहिजे. कुणाला म्हणाला कळतं का? हो. एकदा का तिथं गेलं ना ते मन रूपानं राहतच नाही महाराज. आता कोठे धावे मन तुमचे चरण भाग देखरिया गेला सीन गेला अवघा अवघा झाला झाला त्यानंतर. त्याला जे पाहिजे होतं महाराज आतापर्यंत जे शोधत होतं महाराज ते त्याला इरा मिळाल्यानंतर महाराज आणि त्याच्याही पुढे महाराज मन हे राम झाले मने राम झाले प्रवृत्ती असून कसे निवृत्ती मन नावाचा पदार्थ राहतच नाही. कारण का मन म्हणजे काय पदार्थ आहे हो? काय आहे? काय नाही कल्पना आहे महाराज. अंतकरणातला योग मग आता अंतकरण तरी आहे काय? सत्य आहे का ते महाराज? एक परमात्मा सोडला तर ह्या विश्वातलं संपूर्ण जे काय आहे ते मायाकारी मिथ्या आहे महाराज. त्यातलं जे काही कार्य आहे महाराज कारण जर मिथ्या आहे तर कार्य कसं सत्य असेल महाराज? पण हे तिथं जायचं एक साधन आहे. लक्षात ठेवा ते तिथं जाण्याचं एक साधन आहे. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग म्हटले महाराज. वैराग्य तो आम्ही कापडाचा त्याग करतोय हो. घराधिकांचा त्याग करतो महाराज. देशाचा त्याग करू महाराज. ते नाही महाराज. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. वैराग्याच्या पाठीमागे विवेक असावा लागतो महाराज. विवेकाशिवाय वैराग्याला वैराग्य सिद्ध होत नाही महाराज. विवेकाचीच बैठक पाहिजे महाराज तुमच्या जीवनात. विवेक तुम्हाला पाहिजे असला तर संतांच्या चरणीत जाऊन तुम्ही नतमस्तक व्हायला पाहिजे. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तिथे विवेका आणि विवेक एकदा तुमचा जागा झाला की खरं काय आणि खोटं काय, सत्य काय मिथ्या काय, बरं काय वाईट काय याचा पृथक्करण करतो जे महाराज. आत्मा अविनाशी क्रिया रहित असून तद व्यतिरिक्त म्हणजे आत्मा सोडून सगळं दिसणार सगळे विनाशी चंचल नाश पावणार आहे असा जर का निश्चय होतो महाराज त्यालाच काय म्हटलंय विवेक. आणि तिथं सगळ्या प्रपंचाचा त्याने काय केलेला असतो निराश केलेला असतो महाराज. त्याच्याही पुढे महाराज विषयातले दोष करून वैराग्य विसरांदली या रस होय जेवणाला ठाऊक होय ताटीची जाणून सांडून जायचे तैशी समजता या संसारा जाणी जे ते वैराग्य दौडीचा पाठीला. संसार महाराज अनित्य आहे महाराज. कारण का प्रवाह रूपाने याचा नाश आहे. प्रवाह रूपाने याचा नाश आहे महाराज. कालचा महाराज आज आपलं शरीर नाही महाराज. क्षणाक्षणाला याचा काय बदल आहे महाराज. विषयातलं दोष काढून वैराग्य जे येतं महाराज ते थोडं तात्पुरतं असतं महाराज. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते एक जिहासा वैराग्य आणि पुढचं जिज्ञासा वैराग्य सांगितलंय. आपण कुणाच्या तरी प्रेताला गेलो ना तर वाटतं दादा या जन्मात काय आहे ते त्याच्यावरती काय टाकत्या ती टाकी सुरूच महाराज. तिथनं मागे आलं नाही पाणी घेतलं ना तिथं ते धुवून जाते महाराज. खावा तंबाखू म्हणते वैराग्य राहत नाही महाराज. टिकत नाही ते वैराग्य. प्रस्तुती वैराग्य आहे महाराज. किंवा एखाद्या वेळी जो विषय आपल्याला मिळत नाही पण नाही ना आम्ही तसल्या भानगडीत पडत नाही म्हणते.
काय करायचं तसलं महाराज. म्हणजे अशी काही जी वैरागी असतात महाराज ती आगमापायी आलेली असते महाराज, टिकत नाही महाराज. खरं जर वैरागी असेल तर मिथ्यात्व होऊन निश्चय झालेलं असतं ते खरं वैरागी. पदार्थ जवळ असला तरी महाराज त्याच्यावरची आसक्ती निघून गेलेली असते महाराज. कारण का पदार्थावरचं मिथ्यात्व ठरलेलं असतं महाराज, त्याचा निश्चय झालेला असतो महाराज. आणि मिथ्याचा पदार्थ झाला ना की तुम्हाला सुखालाही कारणीभूत होत नाही, तो दुःखालाही कारणीभूत होत नाही महाराज. म्हणून आपल्या परमार्थ क्षेत्रात विवेकाला आणि वैराग्याला अत्यंतिक महत्त्व दिले महाराज. कारण का त्याच्याशिवाय पुढचा प्रवास होऊ शकत नाही महाराज. वैताग वेगळा. बायको भांडायला आली की सप्ताह असला की घराकडे तुझं तोंड बघा येतच नाही म्हणते. कारण का आता सकाळी अहो सकाळी खिचडी संपली नाही आम्हाला, बलवून वाढायची पाळी आली. दादा घरात गेले गेले देतात. बरं आता इथं बसाय टाकलंय का नाही, हां चहा आणून देतात. सकाळी फराळ आहे, संध्याकाळी जेवण आहे, दुपारी जेवण आहे. चहा मागितला तरी इकडे येत नाहीत. आणि घराकडं गेल्याच तांब्या भरून देते पाण्याचा या म्हणून. हां काय काय आहे, चहा करून दे म्हटलं तर बस जरा म्हणते, नसलं तर करून तुला वाटत असेल पण मी काय बसलेली नाही. हे माझं सांगतोय का, तुमचं आहे ते व्यवस्थित आहे महाराज. आपलंच सांगा महाराज, काय लोकांचं सांगितलं बसायचं आहे महाराज. आम्हाला तर आमटीत मीठ कमी झालेलं म्हणून चालत नाही दादा, खाऊन चट्टावलाय म्हणतात बाहेर. आता कुठलं गोड लागल तुला. असो महाराज, त्यांना काय टाकू नका पण धरूही नका. त्याग म्हणजे काय महाराज, त्याची आसक्ती काढायची आहे महाराज. घरदार सोडायचं नाही महाराज. आता त्यांची भाषा मगाशी आपल्याला कळाली नाही, जरा जड बोललेत, पण त्यांचा एकच उद्देश आहे महाराज, त्याच्यातली आसक्ती काढून टाका. मला आसक्ती काढून टाका, मला काय मिळतंय, काय मिळालं पाहिजे हे काढून टाका आणि कर्म चांगल्या तऱ्हेनं करा. त्याचं नाव भक्ती आहे. कारण का त्या सर्वात्मक ईश्वरा स्वकर्माची विरा पूजा केल्या परा कोशा, मग तो वैराग्य तुम्हाला देतो. त्या भगवंताला जर निष्काम कर्म तुम्ही केलं, भगवंताला अर्पण बुद्धीने जर केलं तर चित्तातले दोष निवृत्त होतात महाराज. आणि जोपर्यंत आपल्या चित्तातले दोष निवृत्त होत नाहीत महाराज, तोपर्यंत संतांची भेट घ्यावी वाटतच नाही महाराज. भेटले तर कळत नाहीत महाराज. आणि संत कळल्याशिवाय देव कळत नाही महाराज. संत भेटल्याशिवाय हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटते भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही. ऐशी वेद देतो आहे, वेदानं सांगितलंय महाराज. तुला देव प्राप्त करून घ्यायचा आहे ना, संतांना शरण जा महाराज. नामदेव राय काय आला, नामदेवराय का देव माहिती नव्हता. नंदना नामदेवरायची वारी मोठी का आमची. देव नामदेवरायाची वारी करत होता. आम्हाला देवाची वारी करायला लागते का नाही. देव नामदेवरायांची वारी करत होतो म्हणजे नामदेवरायाला क्षणभर तू विसरत नव्हता महाराज. केवढा अधिकार हो. नामदेवरायांचा सारखा कोण भक्त आहे महाराज. 8व्या वर्षी देवाला आमचा कावळा अजून कागावळ खाईत नाही. आणि बघा येऊन महाराज ते सगळ्यांच्या ह्याच्यावर असं बरं आहे, कुणाचं कुणाला बघाय गावत नाही. का खाईत नाही ते हो. खायला घालायचं होतं तेव्हा घातलं नाही. ज्यावेळी खाईत होतं त्यावेळी आवडीने घातलं, आता खाईल म्हणतात ते. असो महाराज, एवढा अधिकार होता नामदेवरायाचा, पण देव कळला नव्हता महाराज. कळावा का भेटावा, कळावा. नाही भेटला तर भेटावा बी आणि मग कळावा महाराज. भेटलाच नाही तर कळलं काय महाराज. काय म्हणायचं आहे महाराज, अगोदर भेटावा आणि मग कळावा महाराज. आणि त्याच्यासाठी महाराज संतांना शरण जावावं लागेल महाराज. काय अधिकार आहे महाराज. विसोबा खेचरांना शरण जावं लागलं
आणि त्यांना शरण गेल्यानंतर महाराज त्यांचा स्पर्श झाल्याबरोबर महाराज जिथं बघील तिकडे त्या परमात्म्याची व्याप्ती सिद्ध झाली महाराज. नव्हता का? होता. अनुभवात नव्हता महाराज. देव काय महाराज सगळीकडेच आहे महाराज. विस्तारला जनी सप्तही पाताळे भरून वरुणी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. पण आम्हाला विशेष रूपाने माहिती नाही. सामान्य तो आहेच आहे महाराज. पण विशेष रूपाने जर त्याची अशी व्याप्ती व्हायची असेल महाराज तर सद्गुरूचीच भेट व्हायला पाहिजे महाराज. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पाठीमागणं वेग वैरागी समाधी षटक घेऊन त्यांची शरणागती करून संतांना शरण जायला पाहिजे महाराज. भक्ती ते नमन, वैराग्य होतो त्याग, ज्ञान ब्रह्मभोग. ब्रह्मतनु. अज्ञानामुळे बंद गळ्यात आहे महाराज. कशामुळं? अजून आपल्याला कोणतरी वाटतंय महाराज आपण आहे, पण आहे ते माहिती नाही. जसं आहे तसं आपल्याला माहित नाही महाराज. विपरीत ज्ञान आपल्याला आहे महाराज. आणि विपरीत ज्ञान आहे हेही आपल्याला कळत नाही महाराज. तर काय लोकांना वाटते हो महाराजाचं लय अवघड जात आहे, काय कळत नाही. काय कळते ते सांगायची काय गरज आहे? नाव सांगा. शास्त्रात असा सिद्धांतच आहे महाराज, जे जीवाला कळत नाही ते कळवून देणं हे त्याचं कर्तव्य आहे महाराज. तुमचं यथार्थ स्वरूप जर नाही कळालं दादा, नाही माऊने कळालं तर किती जन्म तुम्ही भजन करा, तुमचं दुःख निवृत्त होणं शक्य नाही महाराज. कारण का? जे ज्याच्या अज्ञानानं भासतं ज्ञानानं निवृत्त होतं महाराज. आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे महाराज आपल्याला माझा मी ध्येय असं वाटायला लागलंय महाराज. पण तुम्ही ध्येय ठरता का महाराज? आजा बी म्हणत होता का नाही मी ध्येयवान आहे. बाबा म्हणत होता पंजा कुठे गेली ती महाराज? आजा गेला पंजा आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, आजा पहिला पंजा गेला. आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, बाप बसना गेला, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, आजा गेला पंजा गेला. आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, बाप बसना गेला, आजा गेला पंजा गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. 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 उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाटे, भयाले जागा पाटे, भयाले मोठे, उठा उठा जागा. ए आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी, भयाले मोठे, उठा उठा जागा पाटी, भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे, पंढरी वाचवणे तुझा ठाव नाही कोठे. आजा गेला पंजा, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तुम्ही मागल्या वेळी म्हटलं तर आजा गेला
पंजा गेला अगोदर म्हणायला पाहिजे होता, म्हणतात का नाही, मग आज जा गेला म्हणायला. पण काय वेळा असं होतंय नाही, पंजा बी राहतो आणि मधलाच आज जातोय, असं बी होतंय. हो, आज जा गेला पंजा गेला, कारण का तुकोबा रायाच्या शब्दात आपण काय बदल करू शकत नाही म्हणत. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत, म्हणजे ह्यो बघताना नातू पंतू देखील जात्यात नाही. वाटतं महाराज मला नेलं असतं असं म्हणतात का नाही माणसं, आणि असे पाळ्या हे का महाराज. आपण ज्याला देहाला मी म्हणतो ना तो देहच करा नाही महाराज, कारण का ते म्हणत होते ना, ती तेच म्हणत होती. मग कुठे गेलीत आता, गेली एवढंच माहिती आहे. कुठे गेलीत, चालता वाट पुढे भय वाटती चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती, न देखो काय झाले कान तरी ऐकती, म्हणून बैसलो संधी भागी तुझं धरोणी चित्ती. कुठे गेली महाराज, बहुत जन गेली. कोण अजून मागो आलेलं, आमच्यातलं तरी कोण आलेलं नाही बाबा. कुणीकडे गेलीत, कुणीकडे गेली तू. बर काहीतरी होईना तिकडे. 12वेला फोटो काढतोय का नाही, काय लिहिलेलं असतंय, वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. काय आबांचा फोन आलाय तिकडं, मी कैलासाला गेलोय आता, आणि पुटूवर नाव लिहा. मनान चाललंय महाराज, कैलासाला गेलाय का नागोबाहून इथं फिरायला कोण जाणे महाराज. कारण का वासनेच्या पोटी सप्त्याला देणार नाही, घरात खाऊ देणार नाही. गाठीला गाठ जर बांधायला लागलं तर ज्याची धनावर इच्छा असते ना, धन ठेवून जर मेला इच्छा ठेवून, तर सर्प तरी नाही तर पिशाचं तरी होते महाराज. आणि मग दाखल्या पोरग्याचं कसं चाललंय म्हणून जर नागोबा घरात येऊन फिरायला लागला तर आबा आल्यात म्हणून पूजा करतील का नाही. बरं नाही ना, त्या कार्डावरून पाठवाय तरी येते का नाही, पैसे का ते आता हलाई गेले हो, तुमच्याकडे तर 4 पैसे आहेत. आबासनी थोडं काय ते करूया म्हणून कार्डावरून पाठवा येते का नाही येते, फोन पे. पण येतील का नाही माग, मागूची हाची जन्म पावशी, भूगीने सुख दुःख जाणाशी, तो न घडे चायाची, कार्य जाणून अंधवशी म्हटले महाराज. अरे किती जण तरी गेलेत महाराज, ते खातच तेवढं आहे महाराज. 7-12 तेवढा राहिला, त्याच्यावरला ते खात येईल त्याला खातने माग राहते. म्हणून महाराज विवेकासहित वैराग्य पाहिजे महाराज, तरच महाराज आपल्याला या जन्ममरणाचं मूळ जे काय ते स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि अज्ञानासाठी महाराज त्याला तुम्हाला संताची सद्गुरूचीच भेट व्हायला पाहिजे महाराज. तुम्ही हे 2 दोष स्वतःच्या प्रयत्नाने निवृत्ती करशील महाराज, पण आवरण दोष आहे तो घालवण्यासाठी महाराज सद्गुरूची अत्यंतिक गरज आहे महाराज. सद्गुरूला तुम्ही हुडकायला जाऊ नका महाराज. कर्माची साम्यरेषा वैवरिषा ते सद्गुरू भेटे आपैसा म्हटले महाराज. कर्माची तुमची साम्यरेषा जर आली ना, म्हणजे निष्काम कर्म उपासना झालं ना, अनुबंध चतुर्थ तुमच्याकडे सिद्ध झालं ना, विवेक वैरागी समाधी षडगी संपत्ती आली ना, तर तुम्हाला एक मुमुक्षुत्व प्राप्त होतं महाराज. त्याला शुभेच्छा म्हटले महाराज. काय म्हटले, पुढचं काय विचाराला चालू होतं महाराज. हळूहळू विचारातनं तोन माणसाकडे जातो महाराज, तोन मासून माणसातनं सत्वापतीकडे जातो. तीर्थपत्र आपल्याला जाता येतं महाराज, सत्वापती पत्र आपल्याला जाता येतं महाराज. तिथनं पुढचे ते 3 टप्पे आहेत ना, ते अतिशय प्रयत्नानं करावं लागतं महाराज. तिथं श्रवण मनन निधिध्यासन, निधिध्यासन म्हणजे सत्वापती. त्याच निधिध्यासनाचा परिपाक अवस्था झाली तर ती समाधी लागते. 8वा प्रकाश बघा,
कुठला? वृत्ती प्रभाकरचा 8वा प्रकाश. त्याला हे 7 भूमिका दिल्या आहेत तिथे. ज्ञानीपुरुषाच्या 7 भूमिका दिल्या आहेत. सुंदर दिल्या तिथे महाराज. ते समाधी तुम्हाला समाधीत आरूढ होतो महाराज. काय अष्टांग समाधी अतिशय कठीण आहे महाराज. लागत नाही अशी नाही महाराज, पण अतिशय प्रयत्न करायला लागतो महाराज. लाखात एखादा आहे महाराज. किती? लाखात एखादा आहे महाराज. आणि आमची संतांची सहज समाधी आहे महाराज. आपल्याला जी त्यानं समाधी म्हणतात ती संतांची काय? निद्रा मांडली. आणि तुम्ही आम्ही जे जागृती मानतो ना ते त्यांनी काय म्हणलंय? स्वप्न मांडलेलं आहे. कारण का? दिसणारं हे विश्व सगळं अविद्येचं कार्य आहे. जोपर्यंत स्वरूपाची जागृती नाही तोपर्यंत आपल्याला ते सत्य वाटतं. स्वरूपाची जागृती झाली तर स्वप्नातनं जागा झाल्याचं स्वप्न जसं मिथ्या ठरतं तसं ती जागृती आल्यानंतर हे विश्व सगळं काय? स्वप्नवतच आहे महाराज. नाही स्वप्नच आहे महाराज. हे अनादिकालाचं आहे आणि ते अल्पकालाचं आहे. एवढं. आणि ते स्वप्न मला कळतं, पण हे स्वप्न म्हणून आपल्याला म्हणून हे स्वप्नातलं काय आहे? स्वप्न. स्वप्नातलं हे स्वप्न आहे महाराज. तिथं जर तुम्ही महाराज निधिध्यास लागला, निधिध्यास म्हणजेच विजाते अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायचा आणि सातत्याने महाराज आत्माकार वृत्ती करायला सातत्याने ठेवायचं महाराज. अशी जर ती महाराज तुम्हाला जर एकदा सवय लागली किंवा ती जर धारा मिळाली तुम्हाला तर हळूहळू समाधी लागते महाराज, पण ती उत्थान पावते महाराज. त्याला काय म्हटलंय? सविकल्प. कुठला तरी विकल्प येतो, ढकलतो त्याला. आपण काहीतरी मनात धरलेलं असतं महाराज. कारण का आता जरी आपण परमार्थ करत असलो तरी अनादिकालाचे संस्कार जे आहेत ते महाराज ते तुम्हाला गप बसू देत नाहीत महाराज. मग नवीनाने प्रयत्न करायचा महाराज. प्रयत्न केला का तर अजून त्याच्या पुढे वाढत राहतं महाराज. परता समाधी उतान पावते. कोणतरी त्याला हे करतो महाराज. आणि प्रयत्न करायचा महाराज. आता त्या प्रयत्नाच्या पुढे जर महाराज अखंड समाधी जर तुम्हाला लागली महाराज, जरी उत्तान झाला तरी आत्माकार वृत्ती झालेली असते. आत्मसाक्षात्कार घेऊनच ती बाहेर आलेली असते. त्याच्यामुळं महाराज वृत्तीला आता विषय दुसरा न राहिल्यामुळं अनुभव घेऊन आल्यामुळं समस्ती श्री वासुदेव किंवा सर्वम कलिविदम ब्रह्म. कारण का रज्जूवरचं अज्ञान निवृत्त झाल्यानंतर सर्पाचा तिथे काय होतो? अत्यंत अभाव होतो. किंवा शुक्ती रूपाने कळली तरी आता जरी ती चकचकती दिसत असली तरी कोण आहे ती? आता शुक्ती आहे. तसा हे जग जरी दिसत असेल तर जग न हे अवघा जनार्दन महाराज. ही प्रतीती एकदा आली की आता त्यांना नवीन समाधी लावायची काय म्हणून योगाची समाधी महाराज ती योगानं लावावी लागते महाराज. आणि ज्ञानाची जी समाधी आहे ती विषय भोगकाली देखील महाराज ज्ञानाची समाधी खंडित होत नाही. का महाराज? तर त्याचं कारण आहे हे सगळं तुम्हाला जे प्रपंच दिसतो ना तो परमात्माचा पण स्वरूपानं नटलेला अभिनिमित्त उपादानकार नाही. त्याच्याशिवाय दुसरं काय झालेलंच नाही. देशकाल वस्तू भेद मावळा आत्मा निर्वाळा विश्वाकार अशी तिथं प्रतीती आलेली असते महाराज. त्याच्यामुळे महाराज त्याचा पूर्ण देहाचा निराश झालेला. देहाचा एकदा निराश झाला ना की मग ब्रह्मवृत्ती जी आहे ती ब्रह्मतनू ज्ञान ब्रह्म भोग ब्रह्मतनू ज्ञानी ब्रह्मभोग ब्रह्मतनू होते महाराज. कारण का आता ही तनू म्हणजे शरीर देखील आपलं काय आहे? ब्रह्मच आहे महाराज. कारण का उपादान कारणाचा कार्यात काय असतो? प्रवेश असतो. उपादान कारण तोच आहे त्याची शक्ती. कारण का माया प्रधानानं उपादान कारण
तोच आहे आणि चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण तोच नाही. विश्वरूपानं नटलेला कोण आहे? तोच आहे महाराज. म्हणून समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ भक्ता माझी राव नाही. त्याच्या पुढे सांगितले हे विश्वची माझे ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चर आचर आपणची झाला. ते भक्ती ते नमान वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनु ठोबार. देहाच्या निरासे विजया ठाया देहाच्या निरासे विजय ठाया देहाच्या निरासे विजया 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 ठाया माझी ऐशी काया जीवन होय माझी ऐशी काया जीवन दयाच्या निरासे विजया ठाया देहाच्या निरासे विजया ठाया माझी ऐशी काया जवन होय माझी ऐशी काया जवन होय देहाच्या निरासे विजया ठाया देहाच्या निरासे विजया ठाया. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविया ठाया माझी ऐशी काया. हळूहळू आपले महाराज 3 देह आहेत महाराज, पंचकोश आहेत महाराज, हा स्थूल देह आहे महाराज, अन्नमय कोश म्हटले महाराज, याच्यात सूक्ष्म शरीर आहे महाराज, त्याच्यात 3 कोश आहेत महाराज, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे आणि विज्ञानमय कोश आहे. आणि या दोन्ही शरीराला कारण असणारं आनंदमय कोशाला कारण शरीर म्हटले. 3 देह पंचकोशाच्या आधीच आपण आहोत. कारण काय देह आलेला आहे पण आपण देहासंगत येत नाही आणि देहासंगत जात नाही महाराज. आत्मा येत नाही जात नाही, आला गेला तर तो परिचिन्न ठरतो महाराज. ए बाबू बरोबर आहे ना काय? हे शरीर इथंच आलेलं आहे, इथं जाणार आहे. आत्मा येत नाही जात नाही, मग जात आहे कोण? तर आतलं जे लिंग शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, 16चा संघात आहे महाराज. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतकरण चतुष्टय. आणि ते महाराज पाठीमध्ये संस्कार घेऊन तुमच्या पुढच्या जन्माची तयारी घेऊन जातं महाराज. मग या शरीराचा स्वभाव नाश आहे महाराज. हे चाललंय आता महाराज. तसे महाराजांनी काल 6 नाशीचे डावले होय का नाही? आपण एक स्वभावनाश मानूया. परतानाश मी मानला त्यांनी, कुणाच्या तरी ह्याच्यावरून पडतं बरोबर आहे. आश्रयाने आम्ही गाडीवरून थडकून पडलं असंही मानलेलं आहे. आणि त्याच्या पुढे 3 नाश मानलेले होते. ते एवढे दिले का आपल्याला सूक्ष्मता घ्यायची नाही. ते स्वभावनाश मानूया महाराज. ते सूक्ष्म शरीर जे आहे महाराज ते आश्रयावर जगले, त्याचा काय आहे? आश्रय नाश आहे महाराज. आणि कारण शरीर म्हणजे जे आपलं अज्ञान आहे महाराज त्याचा परतानाश आहे. म्हणून ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हे लिहून ठेवा तुम्ही महाराज. ज्ञानेविनी एके पायकर्षी जितकी अधिक गुंपी रुकी आहे म्हटले महाराज. ज्ञान सोडून तुम्ही परमार्थात बाकीची साधनं सांगायला त्याच नाही सांगितल्यात महाराज. कर्म सांगितलंय, उपासना सांगितली, ध्यान सांगितलंय, तीर्थयात्रा सांगितल्यात. पण मोक्ष जर तुम्हाला पाहिजे असेल
तर ज्ञानाश्वर मोक्ष असणे ज्ञानाविन मोक्ष नाही सिद्धांत ज्ञानाविन मोक्ष नाही सिद्धांत वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी अंधकार घालवा झालं तर काय करायला पाहिजे महाराज? हा काठीण जाईल का नाही? म्हणजे क्रियेन जाईल का नाही? अंधकार घालवायचा असला काय करायला पाहिजे महाराज? बरं तिथं उपासना करून चालेल का नाही? जपतप ध्यान लावून चालेल का नाही? त्याच्यासाठी प्रकाशाचीच गरज आहे महाराज. तसं तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल तर अज्ञानानं महाराज बंद गळ्यात पडलेला आहे. ते बी स्वरूपाच्या अज्ञानानं. म्हणजे मी कोण आहे हे कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. ज्ञानोबा रात्रंदिवस तुम्हाला हात जोडून सांगतात मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तुम्ही देवाला ओळखूच नका, भेटूच नका, बघूच नका. तुम्ही कोण आहे अगोदर बघा. आणि तुम्हाला तुमची जर ओळख झाली तर तुम्हाला देव बघायला दुसरीकडे जायची काय गरजच नाही. देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अरे तुम्हीच देव आहे. देव तुमच्याहून वेगळा नाहीच महाराज. का तर देव चैतन्य रूप जे आहे तेच चैतन्य तुमच्या आमच्या आत बाहेर आहे महाराज. तेच आपलं स्वरूप आहे महाराज. आणि हे कळवून घेण्यासाठी महाराज या तिन्ही देहाचा बाध किंवा निराज करावा लागतो. देहाच्या निराशे भावीची या टाया माझी ऐंशी काया. म्हणजे मी देह नाही, माझा देह नाही. कारण का मी देह म्हटलं की माझं कुठंतरी पुढं मग अममतेची लवड सोडी माते न पवती बापुडी म्हणून जन्म मरणाच्या धुतडी केली महाराज. म्हणून देहाच्या निराशे पावीजी अठाया. निराश म्हणजे नाश नाही, हळूहळू त्याचा बाध करायचा. बाध निश्चय एकदा झाला की मग तुम्हाला तेच शरीर महाराज जीवनमुक्तीचं कारण होतं महाराज. कारण का मनुष्य शरीरात जे करता येतं ते तीर शरीरात करता येत नाही. उदक अग्नी धानी झाल्याकडे पाप एकाविने एक कामा नाही महाराज. म्हणजे भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे. ही तीन असतील तर महाराज हा व्यवहार होतो, नाहीतर व्यवहार होऊ शकत नाही महाराज. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबड जीवानी अथवा देहाच्या निराशे पाविजय काया माझे ऐशी काया. तुकोबारायाने तुम्हा मला इशारा दिलाय महाराज. बोलू नये असं नाही महाराज, पण केवळ महाराज शब्दात आपण राहू नये महाराज. कारण का परमार्थ क्षेत्रात अनुभवाला अत्यंतिक महत्व आहे महाराज. सगळी जी साधनं आहेत महाराज त्यात तुमच्या आमच्या स्वतःच्या अनुभवासाठी महाराज आहे. आणि जर आपल्याला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत वाटचाल करायची, थांबायची. आणि बडबडण्यानं महाराज जास्तीत जास्त काय होतं बाहेर पडतं महाराज. खरं म्हणजे कीर्तन प्रवचन करणं कसं आहे, बरं वाटते आम्हाला, पाया पडतात लोक, पण आपला घात आहे महाराज. का महाराज स्वरूपाकडे जाऊ देत नाही ते, की विशेषण अंगाला लागतं महाराज. महाराज म्हणून पाया पडतात, पूजा करतात, बरोबर आहे. आणि ते एकदा अंगावर डसलं ना की मग खाली उतरत नाही. स्वतः कोण आहे याचा विचार करत नाही. कुठं पत्र साधना झाली हे काय कळत नाही. आणि मनात सगळा थैमान चालू असतो महाराज. आणि स्वतःच्या अभ्यासाला महाराज खंडित पडतो महाराज. आणि आपलं आयुष्य आता चाललेलं आहे महाराज. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. कुणाचा घोरवा स्वहिताचा घोरवा ध्यानीराज श्रीहरीच्या म्हटले महाराज. तुझं अगोदर रामायण बघ आणि मग दुसऱ्याचं रामायण सांग. आणि आपलं रामायण आपला महाभारत बाजूला ठेवलाय. आता खरं म्हणजे आपलं महाभारत रामायण बघणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. पण तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडी शिवानी अत्वा सत्य. कारण का महाराज आपला हा विषयच असा आहे महाराज, अनुभवाचा विषय आहे महाराज.
आणि जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत महाराज आपण जन्ममरणातनं सुटत नाही महाराज. आणि जन्ममरणातनं जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपलं दुःख निवृत्त होऊ शकत नाही आणि सुखप्राप्ती होऊ शकत नाही महाराज. मग तुका म्हणे मद कळते चाचणी बडबडीची वाण्यात्वा सत्य देहाच्या निराशे पाविजे ठाया माझी ऐशी काया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर